उत्तर प्रदेशच्या हरियापूर या गावामध्ये किंवा हे एक शहर आहे. या शहरामध्ये एक सरकारी कार्यालय आहे. या सरकारी कार्यालयामध्ये एक सरकारी बाबू आहेत, सरकारी ऑफिसर आहेत. त्यांचं नाव आहे अकिराम पांडे आणि हे साधारणपणे 47 ते 48 वर्षाची गृहस्थ आहेत. त्यांना एक बायको आहे आणि 4 मुलं देखील आहेत. 2 मुलं आणि 2 मुली असा हा त्यांचा मोठा परिवार आहे. आणि शासकीय कामानिमित्त ते ह्या ऑफिसच्या बाजूलाच म्हणजे हरियापूर भागामध्येच 2 BHK फ्लॅट घेऊन या फ्लॅटमध्ये ते राहत आहेत. आणि त्यांचं सरकारी काम चालू आहे. सरकारी काम म्हणजे हे जे सरकारी ऑफिस आहे, या ऑफिसमध्ये अनेक योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. आता तुम्ही समजू शकता की सर्वसामान्य माणसांपर्यंत ज्यावेळेला योजना पडतात, त्याच्यामध्ये एक सरकारी ऑफिस असतं आणि या ऑफिसमधून अनेक घडामोडी घडतात, अनेक हालचाली घडतात आणि मग सगळं पेपरवर्क बनलं जातं आणि मग सर्वसामान्य लोकांपर्यंत काही पैसे पोचत असतात. आणि मग या सगळ्या कामाचा जो फायदा आहे, या पगाराच्या व्यतिरिक्त काही सरकारी बाबूंना होत असतो. अशातलेच हे अकिराम पांडे नावाचे गृहस्थ सरकारी बाबू, सरकारी ऑफिसर होते. भरमसाठ पगार होता, गलिलठ्ठ पगार होता, हाताखाली नोकर-चाकर होते. घरी पण सगळ्या गोष्टींची रेलचेल होती. घरामध्ये मुलांना सोडा आणण्यासाठी स्पेशल गाडी होती आणि बायको देखील व्यवस्थित होती. आता पगार जर का व्यवस्थित असेल तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणारच की. त्याच्यामुळे हे सरकारी बाबूंचं अगदी व्यवस्थित चाललेलं होतं. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये एक महिला अधिकारी किंवा एक महिला कर्मचारी बदली होऊन आलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे शीतल यादव. आता ही 4 ते 5 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तेव्हापासून म्हणजे शीतल यादव कामावरती रुजू झालेले आहेत आणि त्यांचं काम देखील असंच होतं की जे जनसंपर्क अधिकारी म्हणून या कार्यालयामध्ये त्या काम करत होत्या. आणि मग बऱ्याच वेळेला हे जे सरकारी ऑफिसर किंवा सरकारी बाबू होते अकिराम पांडे यांच्यासोबत सरकारी कामानिमित्त त्यांना भेटावं लागत होतं, त्यांच्या केबिनमध्ये जावं लागत होतं. अनेक वेळेला फाईल देण्यासाठी म्हणा किंवा काही जे पैसे असतील ते योजना सँक्शन करण्यासाठी, काही सही शिक्के घेण्यासाठी या अकिराम साहेबांच्या ऑफिसमध्ये आपल्या शीतलबाई यांना जावं लागत होतं. आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आता हे शेवटीला सरकारी पुरुष होते. आता सरकारी पुरुष आणि सरकारी बाई हे एका बंद ऑफिसमध्ये येत होते, काही कामानिमित्त येत होते. आणि मग एक फाईल पुढे सरकवता सरकवता त्यांचा हात पण पुढे सरकलेला आहे आणि साहेबांचा स्पर्श या बाईंच्या हाताला झालेला आहे. आता हा हळूवार स्पर्श, बाईंचा जो स्पर्श आहे, हा स्पर्श साहेबांनी अनुभवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य फुललं आहे, तसंच त्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला आहे. आता या बाईंमध्ये काहीतरी नवीन आहे असं त्यांना वाटलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी थोडासा शोध घ्यायला सुरू केला आहे की आता आपल्या हाताखाली जो स्टाफ आला आहे, जे बाईसाहेब आलेले आहेत, त्यांचं अधिक माहिती घ्यायला त्यांनी सुरुवात केली की या बाई कशा आहेत, काय आहे, त्यांच्या घरी कोण कोण आहे. तेव्हा त्यांना कळलं की या बाईसाहेबांचा जो नवरा आहे, हा नवरा त्यांनी सोडलेला आहे. आणि आता जर का त्यांनी नवरा सोडलेला असेल तर त्यांना विशेष आधाराची गरज आहे. त्याच्यामुळे मग साहेबांनी पण ठरवलं की त्यांना आता आपण विशेष आधार देऊया, म्हणजे त्यांना आपण जे प्रेम आहे हे त्यांना दिलं पाहिजे असं त्या साहेबांना मनापासून वाटलं. आणि मग साहेबांनी काही फाईल चालण्यासाठी त्या बाईसाहेबांना बोलवलं आहे. शीतल यादव हा त्यांच्या केबिनमध्ये गेलेले आहेत. साहेब त्यांना म्हणतात की बसा. मॅडम म्हटलं की नको साहेब, काय काम असेल तर सांगा. आता साहेबांच्या समोर बसणे म्हणजे हा त्यांचा अपमान. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आपण जर का बसलो तर साहेबांचा अपमान होईल. पण साहेब म्हटले नाही हो, बसा तुम्ही. आता त्या बसलेल्या आहेत. तिथे बसल्यानंतर आता मग त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. तुम्ही कुठून आलात, काय तुमचं माहेर कुठलं, सासर कुठलं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी साहेब तिला विचारतात. आता त्यांनासुद्धा मॅडमला असं वाटलं की साहेब आपली किती आपुलकीने चौकशी करतात, किती चांगलं बोलतात आणि आपले साहेब आता खूपच चांगले आहेत. साहेब म्हटले की बघू आता येत्या 2-4 वर्षामध्ये तुमचं पण प्रमोशन करू. आता तुम्ही 4 वर्ष इथे काढलेली आहेत, तुमचं प्रमोशन पण करूया. 4 पैसे पगार वाढ झाली म्हणजे आपला प्रमोशन झालं की आपल्याला पगारसुद्धा वाढवून मिळेल. म्हणून आता बाईसाहेब मनातून खुश झाल्या, थँक्यू म्हटल्या आणि केबिनमधून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा साहेबाने एक फाईल घेऊन त्यांना बोलवलं, बसायला सांगितलं, प्यायला पाणी दिलं. आज म्हटले दुपारी तुमच्यासोबत ऑफिसमध्येच जेवण करू. घरातून डबा आणला आहे, तुम्ही पण आणला आहे, नसेल तर बाहेरून मागवू. दोघांनी एकत्र जेवण केलं आणि मग असं त्यांचं जे गप्पा गोष्टी आहेत त्या वाढत गेलेल्या. आणि अजून काही आठवड्यानंतर मग साहेब म्हटले की बाई काय करताय संध्याकाळी. बाई म्हटले काय नाही, घरी जाऊन जे आहे रुटीनचं काम तेच करणार. चला मग आज जर ऑफिसमध्ये जरा थोडं दमछाक झालेली आहे, संध्याकाळी जरा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन फेरफटका मारू, जेवायला चला. आता आपल्या साहेबांचा शब्द कसा मोडायचा, त्याच्यामुळे मग
या बाईंनी साहेबांना होकार दिला आणि दोघेजण हॉटेलमध्ये जेवायला गेलेले आहेत. भरपेट जेवण केलं आहे, गप्पागोष्टी केल्या आणि मग आपापल्या घरी निघून गेलेले आहेत. आता हा जो सिग्नल आहे, हा सिग्नल एक वेगळ्या प्रकारचा सिग्नल होता. कारण आपल्या ऑफिस स्टाफमध्ये असलेल्या एका स्त्रीला हॉटेलपर्यंत जेवायला घेऊन जाणे म्हणजे साहेबांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे हे या बाईला समजायला लागलेलं होतं. आणि आता तिला देखील नवरा नव्हता, त्याच्यामुळे इतके दिवस जो उपास आहे हा उपास तिला घडलेला होता आणि साहेब पण तिला आता आवडायला लागलेले होते. साहेबांचा जो स्पर्श आहे हा स्पर्श तिला होत होता आणि तिला स्पर्श देखील आवडत होता. साहेबांनी आता थेट विषय काढलेला आहे की आता तुमचा आता नवरा नाही आहे, मग आता तुम्ही कसं करणार, तुमच्या लग्नाचं कसं करणार वगैरे वगैरे. साहेब तिच्याशी आता हा जो विषय आहे हा विषय काढत होते आणि मग तिने म्हटलं की नाही साहेब, मला लग्न नाही करायचं आहे. आता लग्न नाही करायचं आहे म्हटल्यावर आता साहेबांचे डोळे चकाकले आणि साहेबांचा उत्साह देखील वाढला. आता ही तरुणपणामध्ये असलेली बाई, साधारणपणे 38-40मध्ये असलेली बाई लग्न नाही करायचं म्हणते, तर आता तिला दुसरा पर्याय देखील देणं गरजेचं. तिला साहेब म्हटले की संध्याकाळी थांबा, थोड्या वेळ आपण जरा चर्चा करूया. तर ती बाईसाहेब देखील आता थांबलेले आहेत आणि साहेब पण थांबलेले आहेत. आता इतर जो स्टाफ आहे हा स्टाफ त्यांच्या वेळेनुसार म्हणजे 9 वाजता येणारा स्टाफ 5:30 वाजता घरी निघून जातो. पण या ऑफिसमध्ये साहेब आणि या ज्या मॅडम आहेत या मॅडम दोघे थांबलेले आहेत. तिथे आता मग त्यांच्यामध्ये गप्पा सुरू झाल्यात आणि गप्पा सुरू होता होता एकमेकांची जवळ आलेले आहेत. जवळ आल्यानंतर मग एकमेकांना त्यांनी जवळ घेतलं आहे आणि मग त्यांच्यामध्ये पुढचा जो कार्यक्रम आहे हा झालेला आहे. बाई ज्या होत्या ह्या बाई अत्यंत दिसायला देखण्या, त्याचबरोबर उभार असलेल्या, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित आणि साडी वगैरे येताना घालून व्यवस्थित येणार, कधी कधी ड्रेस घालून येणार आणि शक्यतो सरकारी ऑफिसमध्ये येताना जो प्रोटोकॉल आहे हा साडी वगैरे नेसून येत होत्या. त्याच्यामुळे साहेबांना त्यांचं रूप आवडत होतं. साहेबांनी जवळ घेतलं आहे आणि मग काय झालं आहे, एकमेकांचे जे कपडे आहेत हे कपड्यांपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि सरकारी ऑफिसमध्येच त्यांनी एकमेकांचे जे कपडे आहेत हे कपडे काढले आणि आता पुढे सांगायला नको, या दोघांमध्ये घमासान युद्ध सुरू झालं. आता इतके वर्षाचा जो या बाईसाहेबांचा उपास होता हा उपास आता सुटणार होता. या सरकारी बाबूला स्वतःची घरामध्ये बायको असताना, स्वतःची 4 मुलं असताना, संसार असताना, गलीलट्ट पगार असताना आपल्या हाताखाली काम करणारी बाई आवडली आणि ह्या बाईचा सुद्धा शारीरिक उपास म्हणजे इतके वर्षांचं जे तिचं जी शरीराची भूक होती ही भूक आता तिला भागवायला मिळणार होती. त्याच्यामुळे मग दोघांमध्ये नको त्या गोष्टी घडल्या आणि त्या दिवशी त्यांनी आपल्या ऑफिसची रजा घेतली, एकमेकांच्या घरी गेल्या. साहेब देखील अत्यंत आरामामध्ये घरी गेले, घरी जाऊन झोपले. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र आले आणि मग त्यांच्यामध्ये जे प्रेमाचे चाळे, बिभत्स चाळे हे ऑफिस सुटल्यानंतर सुरू झालेले होते. घरी उशीर यायला का होतो याचं कारण साहेब सांगतात की मला सुद्धा सध्या आता सरकारी योजनांच्या बाबतीमध्ये काम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे मला घरी यायला उशीर होतो आणि काही दिवसाचा उशीर होत राहणार आहे. बायकोने देखील त्यांच्या मान्य केलं. सरकारी ऑफिसर अकिराम पांडे, त्याचबरोबर त्यांची सहकारी शीतल यादव यांच्यामध्ये असलेलं प्रेम किंवा त्यांचे शरीर संबंध इतके विकोपाला गेलेले आहेत की आता अकिराम पांडेंना आपली बायको नकोशी झालेली आहे. त्यांच्या दोघांमध्ये खटके उडायला लागलेत आणि आता शीतल यादव असं म्हणते की आता साहेब आपण लग्न करूया, आता इतके वर्ष आपण तुमच्यासोबत राहिलो आहे, आपण लग्न करूया. पण होतंय कसं, साहेबांची बायको होती आणि 4 मुलं होती, संसार होता, समाजामध्ये त्यांची एक वट होती. पण एका बंद खोलीमध्ये जे चालत होतं ह्या दोघांमध्येच होतं. बाहेरच्या जगामध्ये जरी आदर सन्मान असला तरी देखील आतमध्ये मात्र साहेब आपल्या कलिगसोबत, आपल्या सहकारीसोबतच विवस्त्र होत होते आणि याची खबर मात्र बाहेरच्या जगाला नव्हती. दुसऱ्या बाजूला शीतल यादव यांनी साहेबांच्या मागे तगादा लावला की आपण लग्न करूया, पण आपण आपल्या बायकोला सोडणार कसं याचा अनेक वेळा विचार ते करत होते. आणि आता शीतल यादवच्या प्रेमामध्ये ते आखट बुडालेले होते. त्यांनी ठरवलं आहे की जर का आपल्याला शीतल यादव हिला सोबत ठेवायचं असेल, लग्न करायचं असेल, तर आपण आपल्या बायकोला मारावं लागेल. आणि हे सगळे विचार डोक्यात येऊन त्यांनी योजना आखलेली आहे. ऑफिसमध्ये बसून त्यांनी विचार केला आहे की आता आपण याबाबतीत काय करायचं. तर त्यांनी त्यांच्या बायकोला विष दिलं आहे, अत्यंत गोड बोलून, अत्यंत प्रेमाने विष दिलं आहे, विष प्रयोग केला आहे आणि मग तिचा जो मृतदेह आहे एका नदीमध्ये फेकून दिला आहे. या नदीमधून काही किलोमीटरपर्यंत हा मृतदेह वाहत गेलेला आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला मात्र सरकारी बाबू अकिराम पांडे यांनी तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये की आता माझी बायको मिसिंग आहे. तर पोलीस त्यांचं काम करतात, पण तिचा जो मृतदेह हा मृतदेह काही किलोमीटरपर्यंत वाहत गेल्यामुळे पोलिसांना या बाबतीमध्ये तपास लागत नव्हता. आणि आता या आपल्या 4 मुलांचं काय करायचं. मग या कारणासाठी म्हणून अकिराम पांडेंनी आपल्या 4ही मुलांना अनाथाश्रमामध्ये ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला
त्यांचे जे प्रेमाचे चाळे आहेत हे देखील चालू होते. आणि एक दिवस त्यांनी आपल्याच कलीगसोबत, आपल्या स्टाफसोबत लग्न केलं. अनेकांना वाटलं की साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला. एका नवरा नसलेल्या बाईसोबत लग्न केलं, असं त्यांच्या ऑफिस स्टाफला सुद्धा वाटलेलं आहे आणि इतर मंडळींना सुद्धा वाटलेलं आहे. पण काही दिवस गेलेले आहेत आणि पोलिसांचा जो तपास आहे हा बॅकग्राऊंडला सुरू होता. या अकिराम पांडेंच्या बायकोचा मृतदेह पोलिसांना सापडला आणि त्यांची ओळख देखील पटली आणि पोलीस या अकिराम पांडेंपर्यंत पोहोचलेले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची चौकशी केलेली आहे. त्यांच्या प्रेमाचे चाळे पोलिसांना समजलेले आहेत आणि पोलिसांनी मग त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी घासून पुसून चौकशी केली. अत्यंत शिताफीने चौकशी केलेली आहे आणि पोलिसांनी सगळे सोर्स कामाला लावलेत. त्यावेळेला मात्र काही पुरावे पोलिसांच्या हाती सापडलेले आहेत. काही व्हॉट्सअपचे चॅट पोलिसांच्या हाती सापडलेले आहेत आणि काही व्हिडिओसुद्धा पोलिसांच्या हाती सापडले, काही सेल्फी हाती सापडले. आणि ज्या स्त्रीसोबत अकिराम पांडे यांचे सेल्फी होते किंवा फोटोज होते, अश्लील चॅट होतं, हे चॅट मात्र आपल्या स्वतःच्या बायकोसोबत नसून दुसऱ्या कुणासोबत तरी होतं. आणि या एका धाग्यावरून पोलिसांनी स्वतःवरून स्वर्ग गाठला आहे आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर असे चार्जशीट दाखल केलेली आहे. अधिक तपास पोलिसांचा सुरू आहे. आता हे सरकारी ऑफिस, सरकारी पगार योजनांमधून काही उत्पन्न, या सगळ्या गोष्टी असताना देखील फक्त एका प्रेमापोटी किंवा लालसेपोटी, वासनेपोटी एखादा माणूस इतक्या मोठ्या थराला जाऊ शकतो, यापेक्षा कोणतं दुर्दैव असेल हे आपण सांगा. आणि आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.